गुड आफ्टरनून. माझं नाव डॉक्टर संजय सुतार. ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण AutoCAD सॉफ्टवेअरमध्ये हे समोर स्क्रीनवरती दिसणारं ड्रॉइंग ड्रॉ करणार आहे. हा, तो स्टार्ट टू एंड ते कसं ड्रॉ करायचं AutoCAD मध्ये हे आपण बघूया. सगळ्यात पहिला कीबोर्डवरती सॉफ्टवेअर तुमच्या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल असेल तर विंडोज बटन प्रेस करून AutoCAD 2021 किंवा फक्त AutoCAD टाईप करा. सॉफ्टवेअर ओपन करायला एंटर बटन प्रेस करा. डिपेंड लॅपटॉपचं कॉन्फिगरेशन का आहे किंवा तुमच्या सिस्टीमचं कॉन्फिगरेशन का आहे, हा डिपेंड्स. ते ओपन व्हायला थोडा वेळ घेईल. माझ्या सिस्टीमचं कॉन्फिगरेशन चांगलं आहे, 18 GB रॅम आहे, त्यामुळं थोडं पटकन होतं. पण मे बी तुमच्या केसमध्ये थोडं डिले होईल. ठीक आहे. आता झाल्यानंतर समोर स्क्रीनवरती जो काही इंटरफेस दिसतोय, मेनली ड्रॉइंग ड्रॉ करण्यासाठी स्टार्ट ड्रॉइंग वरती मी येतो. स्टार्ट ड्रॉइंग वरती क्लिक केलं. सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट करायला पाहिजे, समोर दिसणारी स्क्रीन ही इन्फानाइट आहे. त्या स्क्रीनला लिमिट्स द्यायला पाहिजेत. सो लिमिट्स देण्यासाठी मी काय करतोय, LIMITS लिमिट्स टाईप केलं मी सरळ आणि एंटर बटन प्रेस केलं. एंटर बटन प्रेस करून लिमिट्स काय देतो बघा मी. स्पेसिफाय लोअर लेफ्ट कॉर्नर स्क्रीनवरती दिसते तुम्हाला, स्पेसिफाय लोअर लेफ्ट कॉर्नर. मी तो 0 टॅब 0 दिला. टॅबचा यूज करतोय मी, टॅब बटनचा. टॅबचा यूज करून मी व्हॅल्यू चेंज करतोय. सो पहिलं दिलं मी 0 टॅब 0. ठीक आहे. त्याच्यानंतर एंटर बटन प्रेस केलं. त्याच्यानंतर ते विचारतं स्पेसिफाय अप्पर राईट कॉर्नर. दुसरा एका कॉर्नर आहे, त्याचे कोऑर्डिनेट सांगायचे आहेत. ते मी देतोय 420 टॅब 297. 420 बाय 297 टाईप केल्यानंतर मी एंटर केलं. स्क्रीनवरती काही फरक पडत दिसत नाही आपल्याला. हा, मी आता काय करतो बघा, मी इथं रेक्टँगल कमांड आहे, रेक्टँगल कमांडवरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर परत ऑप्शन तोच येतो, स्पेसिफाय फर्स्ट कॉर्नर पॉइंट. तो सुद्धा मी 0 टॅब 0 दिला. 0 0 0 दिला. एंटर बटन प्रेस केलं. त्याच्यानंतर हा, परत ते विचारतं स्पेसिफाय अदर कॉर्नर पॉइंट. स्क्रीनवरती बघा, 420 टॅब 297. हा, टॅबचा यूज करतोय मी व्हॅल्यू मध्ये इंटरचेंज व्हायला, आणि मी आता एंटर बटन प्रेस केलं. ठीक आहे. आता तुम्हाला स्क्रीनवरती अजूनही काही फरक जाणवत नसेल. मेनली आपण रेक्टँगल ड्रॉ केला, तो कुठं आला, स्क्रीनवरती कुठं आहे हे तुम्हाला बघायचं असेल तर माऊसचा जो रोलर आहे तो दोनदा क्लिक करा. बघा, दोनदा क्लिक केल्यानंतर आता तो रेक्टँगल जो आपण ड्रॉ केला होता, तो ड्रॉ केलेला रेक्टँगल आता समोर तुम्हाला दिसतोय. तो रोलर मूव्ह करून तुम्ही झूम इन झूम आउट करू शकता. मी स्क्रीनवरती आता झूम इन झूम आउट करतोय. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला बेसिक गोष्ट तुम्हाला ही करायला पाहिजे, की एक रेक्टँगल क्रिएट करून घ्यायचा आहे 420 बाय 297 डायमेन्शनचा, A3 साईज डायमेन्शनचा. ठीक आहे. आता हे ड्रॉइंग मला बनवायचं आहे AutoCAD मध्ये. तर इथं आपल्याला एकूण किती सर्कल दिसतात? 1, 2, 3 आणि 4 सर्कल दिसतात. हा, सिम्पलेस्ट वे ते आपण ड्रॉ करूया. सगळ्यात पहिला वरचे जे काही सर्कल आहेत ते ड्रॉ करूया. इथं फाय सिम्बॉल लिहिलेला आहे. फाय म्हणजे डायमीटर, लक्षात ठेवा. R फॉर रेडियस, फाय फॉर डायमीटर असतो. मी इथं आलो. आता पहिल्यांदा सर्कल हे आतलं ड्रॉ करूया. किती आहे? 38 डायमीटर आहे त्याचा. सर्कल कमांड मध्ये आलो. सेंटर आणि डायमीटर सिलेक्ट करायला पाहिजे. सेंटर डायमीटर घेतला. मी रॅन्डमली इथं क्लिक केलं. क्लिक करून डायमीटर किती आहे? 38, 38 मी लिहिलं, एंटर केलं. त्याच्यानंतर बाहेरचा डायमीटर किती आहे? 63 आहे. परत मी सर्कल कमांड मध्ये इथं येऊन सेंटर डायमीटर करू शकतो, किंवा तुम्ही राईट क्लिक करून रिपीट सर्कल सुद्धा करू शकता. आता ह्या सर्कल वरती परत आल्यानंतर ह्या सर्कलचं सेंटर, ज्यावेळी तुम्ही ह्या कर्व वरती याल त्यावेळी ऑटोमॅटिक इथं तुम्हाला सर्कल दिसेल. तो दिसल्यानंतर मी क्लिक केलं आणि आता डायमीटर किती आहे? 63. एंटर. ठीक आहे. सो डायमीटर आहे 63, मधला आहे 38. चेक करूया फक्त आपण बरोबर आहे का. सो हा आहे 38, हा आहे 38, आणखी हा जो आहे हा 126 झाला बघा, चुकून हा डबल झाला तो. आपल्याला डायमीटर किती पाहिजे आहे? डायमीटर किती पाहिजे आपल्याला? 63 पाहिजे आहे. त्यामुळे हे चुकलं. हे जे चुकीचं झालेलं आहे ते डिलीट करण्यासाठी परत त्याच्यावरती क्लिक करा आणि कीबोर्डवरचं डिलीट बटन दाबा. हे सुद्धा नको आहे. इथं आलो, मी डिलीट बटन प्रेस केलं. ठीक आहे. सो डिलीट कसं करायचं हे पण कळलं पाहिजे. त्याच्यानंतर परत मी इथं सर्कल मध्ये आलो. सेंटर आणि डायमीटर. डायमीटर किती आहे आपला? 63 आहे.
सो सेंटर डायमीटर घेतला, इथं आलो सेंटरवरती आणि डायमीटर आहे 63. एंटर. आता परत एकदा मी डायमेन्शन देऊन बघतो बरोबर आहे का. इथं आलो, बाहेरचं सर्कल हा 63 आहे. कंट्रोल यस. कंट्रोल यस केल्यानंतर ती पहिल्यांदा फाईल सेव्ह करून घ्या. सेव्ह तुम्हाला जिथं ती सेव्ह करायची तिथं सेव्ह करा. मी डेस्कटॉपला सेव्ह करतोय. सपोज मी फाईलला नाव AutoCAD प्रॉब्लेम 2 असं काहीतरी नाव दिलं, AutoCAD प्रॉब्लेम 2. हा, आणि मग तिला मी सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर बघा इथं फरक दिसतो तुम्हाला. इथं वरती AutoCAD प्रॉब्लेम 2 हा असं नाव लिहिलं दिसतं आणि फाईलचं एक्सटेन्शन हे .dwg आहे. मी कर्सर जिथं मूव्ह करतोय तिथं .dwg तो फॉर्मॅट आहे. ठीक आहे. आता हे ड्रॉ केल्यानंतर बघा हे 120 डायमेन्शन आहे. हे 120 डायमेन्शन मी ड्रॉ करण्यासाठी काय करतो बघा, मी लाईन कमांडचा यूज करतोय. लाईन कमांडचा यूज करून हा सर्कलचा सेंटर पासून मला एक व्हर्टिकल लाईन पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायच्या आहेत त्यावेळी इथं ऑर्थो मोड म्हणून एक ऑप्शन आहे. त्या ऑर्थो मोड ऑप्शनला क्लिक करा. एक्झॅक्टली व्हर्टिकल लाईन्स ड्रॉ होतील. ठीक आहे. सो मला डायमेन्शन किती पाहिजे आहे, टोटल 120. सो 120 मी 120 टाईप केलं, एंटर. हा, कमांड ही अजूनही ऍक्टिव्ह आहे. कमांड मधून बाहेर यायला राईट क्लिक करून एंटर करा. माऊसचा राईट क्लिक आणि एंटर केल्यानंतर तुम्ही कमांड मधून एक्झिट होता. परत राईट क्लिक केला तुम्ही तर मागची कमांड जी ऍक्टिव्ह होती ती कमांड तुम्हाला दिसते. समजतंय बघा, इथं आता परत ती लाईन कमांड ऍक्टिव्हेट झाली. कमांड मधून बाहेर यायचं असेल तर राईट क्लिक करून एंटर करा, कमांड मधून बाहेर या. ठीक आहे. इथं बघा डायमेन्शन काय आहे, हा पॉइंट टू हा पॉइंट, हे डायमेन्शन किती आहे बघा, 120 आहे. कंट्रोल एस. 120 डायमेन्शन मी आता देऊन घेतलं. आता पुढची स्टेप काय करणार मी, हे इथलं जे 50चं सर्कल आहे आणि बाहेरचं जे 95चं सर्कल आहे ते मी ड्रॉ करून घेतो. पहिलं सर्कल कितीचं आहे, 50चं आहे. सर्कल कमांडमध्ये आलो, सेंटर डायमीटर व्यवस्थित बघून घ्या. सेंटर रेडियस घेताय का डायमीटर घेताय, मी सेंटर डायमीटर घेतला. सो हा सेंटर आहे आणि डायमेन्शन आहे 50, सो 50. त्याच्यानंतर पुन्हा बाहेरचा जो सर्कल आहे त्याचं डायमेन्शन आहे 95. राईट क्लिक रिपीट सर्कल, हीच कमांड यायला. हा सेंटर पकडून डायमीटर किती आहे, 95. 95. चुकलं काहीतरी. हा, हे करून डिलीट. सर्कल सेंटर डायमीटर हा सेंटर आहे आणि डायमीटर मला पाहिजे किती, 95. 95. बरोबर. असं चुकतं, चुकायला सुद्धा पाहिजे. चुकलं तर आपल्याला कळेल नेमकं आपण राईट डायरेक्शन चाललो का नाही. हा, डायमेन्शनचा अंदाज आपल्याला इथं आहे, हा गॅप समजतो आपल्याला. मगाशी मी जे काढलं ते चुकीचं होतं, गॅप खूप जास्त दिसत होता. त्यामुळं जे गोष्टी करताय त्या बरोबर आहेत का चुका आहे हे सुद्धा. हा, तर सगळ्यात महत्वाचं हे आपण सर्कल जे आहेत, हा सर्कल ड्रॉ करून घेतलेले आहेत 50 आणि 95. लगेच डायमेन्शन देऊन घ्या. डायमेन्शन कमांडमध्ये येऊन इथं आलो, हा सर्कल आहे 50चा आणि परत हा जो बाहेरचा सर्कल आहे हा 95चा आहे. कंट्रोल यस. चांगली सवय लावून घ्या, जिथल्या तिथं ड्रॉ केल्यानंतर कंट्रोल यस, कीबोर्डवरती कंट्रोल CTRL आणि यस प्रेस करा बटन. हा, किंवा इथं जाऊन सुद्धा तुम्हाला सेव्ह ऑप्शन दिसेल. इथं सेव्ह ऑप्शन आहे, इथं जाऊन सुद्धा तुम्ही सेव्ह करू शकता. दोन ऑप्शन आहेत, कीबोर्ड वरून करू शकता किंवा इथून इंटरफेस वरून तुम्ही करू शकता. आता आपण रफली काढून घेतलेलं आहे. आता राहिलं फक्त आपल्याला हे मधलं 20 आणि ही लाईन आणि ही लाईन. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं, ही जी लाईन आहे ही ह्या सर्कलला टँजंट आहे. ही लाईन ह्या सर्कलला टँजंट आहे. ही लाईन ह्या सर्कलला टँजंट आहे. ही लाईन या सर्कलला टँजंट आहे. टँजन्सी आहे तिथं. तर सगळ्यात पहिलं ते टँजन्सी फॉलो व्हायला इथं ऑब्जेक्ट स्नॅप सेटिंग म्हणून ऑप्शन आहे. हा, इथं मी आलो बघा, ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग. राईट क्लिक करा इथं येऊन, ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग. इन्शुअर करा तुमचं हे जे आहे सिलेक्ट ऑल आहे. सगळे एंड पॉइंट पासून पॅरलल पर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही ऑन केलेल्या आहेत. हे इन्शुअर करा. सिलेक्ट ऑल करा, ओके करा. आणि महत्वाचं म्हणजे ओके केल्यानंतर इथे हे चेक करा, हे सगळं तुम्ही ओके केलंय, सिलेक्ट ऑल केले, पण हे असं आहे, बॅकग्राऊंड जर त्याचा ब्लॅक असेल तर त्याचा काही उपयोग नाही. याचा अर्थ ती कमांड काय आहे, डिऍक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह नाहीये. त्यामुळे ऍक्टिव्ह करायला हे बॅकग्राऊंड काय पाहिजेत, ब्ल्यू पाहिजेत, ब्लूइश बॅकग्राऊंड पाहिजेत, ना की ब्लॅक. ब्लूइश बॅकग्राऊंड पाहिजेत. राईट क्लिक करून ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग हे ऑन आहे का हे चेक करा. सिलेक्ट ऑल पाहिजेत आणि ओके पाहिजेत, तरच ती तुम्हाला टँजन्सी दिसेल. बघा टँजन्सी इथं ऑप्शन आहे बघा, इथं बघितला तर इथं दिसतो बघा टँजंट. टँजंटचं सिम्बॉल असा काहीतरी आहे, इथे सर्कल ड्रॉ केलेला आहे आणि अशी लाईन आहे. सो ती आपल्याला टँजन्सी मेंटेन करायची आहे.
हा. सो टँजंट लाईन इथं आहे आणि इथं आहे. ती ड्रॉ करण्यासाठी काय करतो बघा मी, ही लाईन म्हणतो मी, ही लाईन आणखी ही लाईन. आय होप माझं कर्सर दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर. मी बघा इथं लाईन कमांडवरती आलो आणि लाईन कमांडवरती येऊन मी इथं अशी एक लाईन ड्रॉ करा. आता बघा इथं लाईन ही व्हर्टिकलच यायला लागली का? इथला ऑर्थो मोड ऑन आहे. प्रत्येक वेळी ती लाईन एकतर व्हर्टिकल ड्रॉ करणार किंवा हॉरिझॉन्टल ड्रॉ करणार. त्यामुळे तुम्हाला तसं नको असेल, इन्क्लाइन लाईन काढायची असेल, हा ऑर्थो मोड बंद पाहिजे. सो मी बंद केला. आता बंद केल्यानंतर बघा, बरोबर मी इथं आलो. दिसतं बघा तिथं टँजंट लिहिलेलं दिसतं. तुम्ही टँजंटची ती लाईन काढून इथं दिसतं बघा, टँजंट लिहिलेलं दिसतं. झूम करतो मी. इथं आलो पर्टिक्युलर ह्या पॉइंटला, तर तिथं टँजंट लिहिलेलं दिसतं. हे लिहिलेलं दिसल्यानंतर मी काय केलं, क्लिक केलं. ठीक आहे. राईट क्लिक एंटर. त्यातून मी बाहेर आलो. आता काय करतो बघा मी, ही जी लाईन आहे ना, त्या लाईनवरती मी क्लिक केलं आणि क्लिक करून हा जो आता रेड पॉइंट दिसतोय, हा रेड पॉइंट धरून मी स्ट्रेच केलं त्याला. त्याला मी स्ट्रेच केलं आणि स्ट्रेच करून ह्या इकडच्या सर्कलवरती मी येऊन तो टँजन्सीचा सिम्बॉल मला कुठं दिसतो, कुठं दिसतो बघा, आता दिसतोय मला स्क्रीनवरती. तो टँजंट दिसल्यानंतर मग मी क्लिक करणार. ठीक आहे. आता बघा, हे इथं टँजंट झालं, पण वरती जर बघितलं तर डिस्टर्ब झालेली असेल ती लाईन. हा, इथं बघा, इथं गॅप दिसतो. बरोबर. सो तो गॅप तसा नाहीये. तर तो गॅप नसा म्हणजे तो काढून टाकण्यासाठी मी काय करतो, परत तिथंच क्लिक केलं आणि क्लिक करून मी इथं आलो बघा. आता परत त्या सर्कलच्या जवळ आलो. इथं आता मला टँजंट लिहिलेलं दिसतंय. ते दिसल्यानंतर मग मी क्लिक केलं. ठीक आहे. आय होप तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल मी काय केलं. पहिल्यांदा एक मी रफली लाईन ड्रॉ करून घेतली आणि ड्रॉ करून इथं मी रफली त्याला टँजंट करून घेतलं. तीच लाईन मी एक्सटेंड केली आणि ह्या सर्कलला काय केलं, टँजंट करून घेतलं. मला माहित होतं की हिथली लाईन डिस्टर्ब झालेली असणार आहे. ही हिथली मी पहिला टँजंट करून घेतली आणि ही करून घेतल्यानंतर मग तीच लाईन मी पकडून त्याला स्ट्रेच करून इथं ती टँजन्सी काय केली, मेंटेन केली. ठीक आहे. महत्वाचं म्हणजे तिथं टँजंट असा सिम्बॉल दिसतो, तो यायलाच पाहिजे. ते जर येत असेल तरच केलेलं ड्रॉइंग बरोबर आहे, नाहीतर ते चुकीचं आहे. या ड्रॉइंग मध्ये जर बघितलं तर सिमेट्री आहे. म्हणजे ही इकडं जी लाईन आहे, सेम तशी लाईन का आहे, इकडं आहे. बरोबर. ती परत ड्रॉ करायची काय गरज नाही. मिरर म्हणून कमांड आहे, त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. हा. सो मिरर कमांडचा उपयोग कसा सांगतो बघा. मी मिरर कमांड मध्ये आलो, मिरर केलं. ते विचारतं की सिलेक्ट ऑब्जेक्ट, कुठला ऑब्जेक्ट मी मिरर करू. कुठला ऑब्जेक्ट मिरर करायचा मला, हा ऑब्जेक्ट मिरर करायचा आहे. मी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. तो केल्यानंतर मी कीबोर्डवरती एंटर प्रेस केलं. एंटर प्रेस केल्यानंतर काय विचारत होते, स्पेसिफाय फर्स्ट पॉइंट ऑफ मिरर लाईन. म्हणजे कुठल्या मिरर लाईनच्या भोवती तुम्हाला ऑब्जेक्ट मिरर करायचा आहे. कुठली लाईन. सो हा पॉइंट आणखी हा पॉइंट तुम्ही घेतल्यानंतर बघा, ऑटोमॅटिक तिकडं काही करायच्या अगोदर ती एक्झॅक्टली मिरर लाईन तिथे क्रिएट झाली. ती क्रिएट झाल्यानंतर मग एंटर बटन मी प्रेस केलं. समजते काय केलं. हा. सो ही लाईन आणि ही लाईन आता एक्झॅक्टली ह्या सर्कलला आणि ह्या सर्कलला काय आहे, टँजंट आहे. सो रफली ड्रॉइंग आपण काढलेलं, रफ काढलेलं आहे. काही बेसिक छोट्या मोठ्या गोष्टी राहिलेल्या आहेत फक्त. आता राहिलेलं आहे आपलं फक्त हे मधलं 20 जे काय आहे, मधलं 20चा गॅप ड्रॉ करायचा राहिलेला आहे. तो कसा करतो बघा मी, ड्रॉ कसा करतो बघा. 20 आहे, हा गॅप टोटल 20 आहे. म्हणजे ह्या मिड लाईन जर मी पकडली तर मिड लाईनच्या इकडे 10 आहे आणि इकडे 10 आहे. सो तो काढायला मी इथं ऑफसेट कमांड आहे, ऑफसेट. ऑफसेट कमांड वरती आलो, क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा ते ऑफसेट डिस्टन्स विचारतं. ऑफसेट डिस्टन्स मी किती देणार, टोटल आहे 20. म्हणजे मी इथे किती पाहिजे मला, 10. एंटर केलं. एंटर केल्यानंतर सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणत होते. ऑब्जेक्ट कुठला, हा ऑब्जेक्ट घेतला. तुम्ही जर कर्सर त्या लाईनच्या लेफ्टला ठेवला तर लेफ्टला ड्रॉ होणार आणि पुन्हा हीच लाईन सिलेक्ट करून तुम्ही कर्सर राईटला घेतला तर राईटला ड्रॉ होणार. कंट्रोल येस. बरोबर. सो बघा, ही लाईन आणि ही लाईन ड्रॉ करायला मी ऑफसेट कमांडचा यूज केला. आता हे केल्यानंतर अननेसेसरी जे आहे वाटतं तुम्हाला, जे ड्रॉइंग मध्ये एक्झिस्टच नाही आहे, त्याला मी ट्रिम कमांडचा उपयोग करून सरळ सरळ काय करून टाकलं, ट्रिम करून टाकलं. हे अननेसेसरी आहे, ते मी डिलीट करून टाकलं. शिवाय तसं इथं सुद्धा खाली सुद्धा आहे. हे नको आहे आपल्याला, हे नको आहे, हे नको आहे, हे नको आहे, हे सुद्धा नको आहे, हे सुद्धा नको आहे. सो मी ट्रिम करून टाकलं, कंट्रोल एस. ही मधली लाईन मी अजून डिलीट केलेली नाही. का का ते सांगतो, कारण इथं सुद्धा बघितला तर इथं आपल्याला असा एक पोर्शन क्रिएट करायचा आहे 14 बाय 30 हाईटचा. हा. सो ते करताना मला ह्या लाईनचा उपयोग मी करतो. तसं ते मी तुम्हाला करून दाखवतो आता. इथं जर आता मी डायमेन्शन मोजून बघितलं, कुठली लाईन, ही लाईन आणखी ही लाईन, त्यातलं डायमेन्शन जर बघितलं तर ते एक्झॅक्टली 20 आहे. ठीक आहे. सो आता
हा मधला पोर्शन सुद्धा आपण काढून घेतला. राहिला फक्त आता हा इथला पोर्शन. हा सो हा ड्रॉ करायला बघा 30 डायमेन्शन दिलेलं आहे. हे 30 डायमेन्शन कुठून आहे? ह्या लाईन पासून वरती 30 आहे. मी पुन्हा ऑफसेट कमांडचा यूज करतो. ती करायच्या अगोदर ही जी लाईन आहे की नाही, ह्या लाईनला हा किंवा इथं मी एक बेसिक लाईन काढून घेतो. इथं आलो मी, हा पॉइंट आणि इकडं आता बघा मला लाईन एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल पाहिजे. हा त्यामुळे मी इथं ऑर्थो मोड ऑन करतो आणि ऑन करून इकडे मी अशी एक लाईन काढून घेतली. राईट क्लिक एंटर कमांड मधून बाहेर यायला. हे इथं आपल्याकडे एक बेस लाईन आहे. आता ही जी तुम्हाला लाईन दिसते ही ऍक्च्युली लाईन नाही आहे, ते डायमेन्शनची लाईन आहे. त्यामुळे तिथे एक्झिस्टिंग लाईन नाही आहे. त्यामुळे मी ती एक्झिस्टिंग लाईन काढायला मी इथं लाईन काढली आणि फक्त मी ही लाईन आता स्ट्रेच करून घेतो. मी त्या लाईनला लेफ्ट साईडला थोडंसं ड्रॅग करून घेतो. ठीक आहे. सो आता बघा ही टोटल मला लाईन दिसते. हा ही जी लाईन तुम्हाला दिसते ही लाईन डायमेन्शनची लाईन आहे. इथं मी त्याच्यावरती ओव्हरड्रॉ केलेली आहे ही लाईन. हा आता ही लाईन काढून घेतली, ही लाईन मी फक्त एका रेफरन्ससाठी म्हणून काढून घेतलेली आहे. हे मला 30 डायमेन्शन द्यायचं आहे. सो 30 डायमेन्शन द्यायला काय करतो बाबा मी पुन्हा अपसाईड कमांडमध्ये आलो. डायमेन्शन किती द्यायचं मला? 30 एंटर. कुणापासून द्यायचं आहे? या लाईन पासून द्यायचं आहे. कुठं द्यायचं आहे? वरती द्यायचं आहे. सो वरती खालती घेतला तर बघा ही लाईन मी खालती घेतलं, कर्सर जर खाली ठेवला तर ही लाईन खाली येते. पण आपल्याला खाली नको आहे. आपल्याला लाईन कुठं पाहिजे? वरती पाहिजे. त्यामुळे मी कर्सर वरती ठेवला त्या लाईनच्या. ते 30 डायमेन्शन आता दिसल्यानंतर मी क्लिक केलं. कंट्रोल येस. ठीक आहे. सो डायमेन्शन तुम्हाला चेक करायचं असेल तर ही लाईन आणखी ही लाईन याचं डायमेन्शन 30 आहे. कंट्रोल येस. हा सेम आता मी काय करतो, ही जी लाईन आहे वरती काढलेली ह्या लाईनला मी स्ट्रेच करून खाली ओढून घेतो. स्ट्रेच करून खाली ओढून घेतो. राईट क्लिक कंट्रोल येस. हा आता आपल्याला काय करायचं आहे? हा पोर्शन काढायचा आहे. हा ही लाईन आणि ही लाईन. तर हा टोटल गॅप जो आहे हा 14चा आहे. त्यामुळं मिड लाईनच्या इकडे 7 असेल आणि इकडे 7 असेल. सो तो करायला मी काय करतो, ही लाईन आहे ह्या लाईनच्या अलीकडे आणि पलीकडे लेफ्ट आणि राईटला 7-7चं डायमेन्शन पाहिजे. बरोबर. सो पुन्हा मी ऑफसेट कमांड वरती आलो. ऑफसेट कमांड वरती डिस्टन्स किती आता 7 एंटर. पुन्हापासून बाय डिफॉल्ट घेतं बरोबर 7. बघा इकडे 7 घेतलं. पुन्हा हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, इकडे 7. कंट्रोल येस. डायमेन्शन मध्ये मी आलो तर हा पर्टिक्युलर पॉइंट याचं डायमेन्शन किती झालेलं आहे? 14 झालेलं आहे. ठीक आहे. आता बघा हे बराच त्याच्यात रफ स्केचेस आलेले आहेत. जेवढ्या आपल्याला गरजेच्या आहेत तेवढ्याच ठेवायच्या आहेत. बाकीच्या सगळ्या ट्रिम करायच्या आहेत. सो ट्रिम करायला मी ट्रिम कमांड वरती आलो. व्यवस्थित बघा ट्रिम करत असताना तुम्हाला ज्याला फक्त डिलीट करायचं आहे त्याच्यावरती या क्लिक करा. हे नको आहे, हे नको आहे. त्याच्यानंतर इथं आलो तर बघा केअरफुली डिलीट करा गोष्टी. हे नको आहे आपल्याला. मी ते डिलीट केलं. त्याच्यानंतर हा पोर्शन नको आहे, हा पोर्शन नको आहे, हा पोर्शन नको आहे, डिलीट केलं. ठीक आहे. ही इथली लाईन पण आपण रेफरन्ससाठी काढली होती. ती सुद्धा मी डिलीट करतो. हे इथलं डिलीट करतो, हे इथलं डिलीट करतो. जे अननेसेसरी अनवॉन्टेड आपण ड्रॉ केलेलं आहे ते सगळं मी डिलीट केलं. इथं जी लाईन होती ती पण आपण ट्रिम केली. ठीक आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं ही मध्ये लाईन नाही आहे. सो ही लाईन सुद्धा अननेसेसरी आहे, मी ट्रिम केली. हा कंट्रोल येस. कुठलं डायमेन्शन पेंडिंग आहे का? बघा चेक करा. 6338 6338. त्याच्यानंतर 120 त्याच्यानंतर 20 त्याच्यानंतर 30 त्याच्यानंतर 14 त्याच्यानंतर 50 आणि त्याच्यानंतर 95. अशा पद्धतीनं सगळं ड्रॉइंग कम्प्लीट झालेलं आहे. ड्रॉइंग तुम्हाला जर व्यवस्थित मूव्ह करायचं असेल तर काय करतोय बघा, मी स्क्रीनवरती व्यवस्थित बघा. मी जे सिलेक्शन करतोय ते कसं करतोय, मी इथं क्लिक केलं आणि क्लिक करून फक्त मी माऊस राईट साईडला घेतोय. माझी मुवमेंट ही लेफ्ट टू राईट आहे. तुम्ही मी बघतो स्क्रीनवरती कसं करता, हे असं काहीतरी करता. इथं बघा हे केलं तर सिलेक्शन काय आहे, परत एकदा करून दाखवतो. हे तुम्ही असं केलं तर सिलेक्शन बॅकग्राऊंड काय दिसतोय? ग्रीन दिसतोय. ज्यावेळी तुम्ही राईट टू लेफ्ट येतात त्यावेळी बॅकग्राऊंड ग्रीन आहे आणि तुम्ही ज्यावेळी लेफ्ट टू राईट जाता त्यावेळी बॅकग्राऊंड काय आहे? ब्ल्यू आहे. तुम्ही असंही करता, हे असं काहीतरी करत असता. हे चुकीचं आहे. हे असं करायचं नाही. नेहमी लेफ्ट टू राईट जा, तर तुमचं ते सिलेक्शन प्रॉपर होईल. ठीक आहे. हा ऑब्जेक्टला मला समजा मूव्ह करायचा आहे. हा ऑब्जेक्ट सगळं सिलेक्ट करायचं मला. तर मी इथं आलो, क्लिक केलं. हा एवढाच ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि सिलेक्ट करून इथं मूव्ह म्हणून कमांड आहे. सो मूव्ह कमांडवरती, मूव्ह म्हणजे हलवणे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे. सो मी मूव्ह कमांडवरती क्लिक केलं तर काय विचारतं ते? स्पेसिफाय बेस पॉईंट. कुठलाही स्क्रीनवरचा एखादा पॉईंट घ्या. हा
आणि आता बघा इथं ऑर्थो मोड तुमचा ऑन आहे. ऑर्थो मोड ऑन आहे म्हणून ते फक्त आयदर इकडं किंवा आयदर वरती जातं. तुम्ही जर इन्क्लाइन डायरेक्शन मध्ये घेऊन जायचा प्रयत्न केला तर ते व्हर्टिकलीच जातं किंवा हॉरिझॉन्टलीच जातं. ते जायचं नसेल तर हे ऑर्थो मोड बंद करा. मग तुम्ही त्याला कुठं हवं तिथं त्याला मूव्ह करू शकता. हे बघा कसंही मूव्ह तुम्ही करू शकता त्याला. तुम्ही केलं आणि इथं आलो आणि आता मला ह्या पर्टिक्युलर प्लेसला त्याला ठेवायचं आहे. प्लेस करायचं आहे. इथं आलो मी आता क्लिक केलं. कंट्रोल येस. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे AutoCAD मधलं एक सोपं ड्रॉइंग ड्रॉ करायचं असेल आपल्याला तर बघा ऍटलिस्ट सांगत सांगत मला 20 मिनिटं लागलेली आहेत. एक्झाम मध्ये हेच ड्रॉइंग तुम्हाला हार्डली 3 मिनिटात ड्रॉ करायचं आहे. 3 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे. त्यामुळे किती फास्ट गोष्टी आपल्याला कराव्या लागतील याचा विचार करा. ठीक आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल असेल. थँक्यू.